नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। महायुतीत जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। जयंत पाटील हे विश्वासार्हता गमावलेले नेतृत्व असून महाराष्ट्राच्या राजकारणातील वैभव संपन्न दगाबाज नेता असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तसंच सत्तेपासून दूर गेल्याने महाविकास आघाडीतील नेते अस्वस्थ झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे। नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतरण प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालंय। MIM नंतर आता मालेगावच्या इस्लाम पार्टीनेही या प्रकरणात एंट्री केली असून आरोपींना कायदेशीर मदत पुरवली जात आहे। इस्लाम पार्टीचे संस्थापक तथा माजी आमदार आसिफ शेख स्वतः न्यायालयात उपस्थित होते। आरोपी दानिश शेखसाठी स्वतंत्र वकील नियुक्त करण्यात आला असून ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली तरी पक्ष आरोपींच्या पाठीशी उभा राहील अशी भूमिका आसिफ शेख यांनी मांडली आहे। दरम्यान मुख्य आरोपी निदा खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे। राज्यातील ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित दुग्धजन्य पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये राज्यातील दुग्ध व्यावसायिकांची अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत दूध, पनीर, ताक, लस्सी तसंच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या कोणत्याही पदार्थामध्ये भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर आणि सक्त कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। तसंच अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दुग्ध व्यावसायिकांना देण्यात आल्या। मॉन्सून 2026 आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने सर्वंकष तयारी पूर्ण केली आहे। मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि कठीण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा, पेट्रोलिंग आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे। कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। गणेशोत्सव काळातील वाढत्या प्रवासी गर्दीसाठी विशेष नियोजन आणि अतिरिक्त सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान 15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मॉन्सून वेळापत्रक लागू राहणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पिछले साल के मानसून में जैसा मैंने बताया कि सबसे अधिक मानसून पिछले साल कोंकण रेलवे ने एक्सपीरियंस किया। इसमें हमारे 6 ऐसे मेजर हिल कटिंग्स थे जहां पर हमें लगा कि इस बार उसका स्लोप स्टेबलाइजेशन करना ज़रूरी है, तो हमने कर लिया। हमारा जो AI का एक एक्सपेरिमेंट दासगांव टनल के बाहर वो भी हमने आरंभ किया। इसके अलावा तमाम सुरंगों में हमने एक रोबस्ट टेलीफोन लगाए और जो कम्युनिकेशन सिस्टम था हमने उसको कोंकण रेलवे में इम्प्रूव किया। एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। राज्यभरात आतापर्यंत 51 लाख नागरिकांनी नोंदणी केली असून 25 लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आली आहेत। लाभार्थ्यांनी 1 ऑगस्ट पूर्वी स्मार्ट कार्ड काढून कार्यान्वित करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे। लातूरमधील भूमिहीन शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या अडचणींचा संघर्ष अद्यापही संपलेला नाहीये। वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला अवताला झुंपून शेतीची मशागत केल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला होता। या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाकडून पर्यायी बैल उपलब्ध करून देण्यात आला। मात्र आता हा बैलही आजारी पडल्याने गायकवाड यांची शेतीची कामे पुन्हा ठप्प झाली आहेत। पेरणीच्या तोंडावर शेतीचे नियोजन बिघडले असून बैलाच्या उपचारांचा अतिरिक्त खर्चही त्यांच्या माथी पडलाय। त्यामुळे या शेतकऱ्याच्या अडचणी आणखी वाढल्या असून कायमस्वरूपी मदतीची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। पश्चिम डोंबिवलीमध्ये रात्री 10:30 नंतर वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। या विरोधात भाजप डोंबिवली मंडळ उपाध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं।
यावेळी अधिकाऱ्यांना हिरव्या बांगड्या भेट देत नागरिकांच्या संतापाचा निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनानंतर महावितरणने तातडीने दखल घेत यंत्रणा सतर्क केल्याचा दावा करण्यात आला असून गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित न झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। दरम्यान वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवावा आणि भविष्यात अशा प्रकारचा त्रास होऊ नये अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। तसंच नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आवश्यक असल्यास पुढेही आंदोलनाचा मार्ग अवलंबवला जाईल असाही इशारा त्यांनी दिलाय। महाराष्ट्र सरकारने कारागृह प्रशासनात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील तब्बल 116 दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यातील कैद्यांच्या व्यवस्थापनाच्या पद्धतीत मोठा बदल होणार असून यापुढे सर्व कैद्यांना थेट जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहांमध्ये हलवण्यात येणार आहे। तांत्रिक अडचणी, अपुरी मनुष्यबळ व्यवस्था आणि वाढता देखभाल खर्च लक्षात घेऊन सरकारने सर्व दुय्यम कारागृहे बंद करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे। यासोबतच 1952 पासून अस्तित्वात असलेली दुय्यम तुरुंग नियम पुस्तिका ही अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे। आता या कारागृहांतील कैद्यांना संबंधित जिल्ह्यांच्या मुख्य कारागृहांमध्ये हलवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असून राज्यातील कारागृह व्यवस्थापन अधिक केंद्रीकृत आणि कार्यक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय। अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांच्या विकास निधीतून तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचविणे सुलभ व्हावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे। यावेळी ग्रामपंचायत प्रतिनिधींना रुग्णवाहिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या। या उपक्रमामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून आरोग्य सुविधांमध्येही सुधारणा होणार आहे। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमातील एका कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय। या प्रकरणात KEM रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार यांचे नाव समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेत अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे। मृत व्यक्तीच्या सन्मानाशी संबंधित संवेदनशील विषयावर करण्यात आलेल्या कथित टिप्पणीमुळे अनेक स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात असून वैद्यकीय नैतिकतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी समितीकडून उपलब्ध व्हिडिओ, संबंधित व्यक्तींची विधाने आणि संपूर्ण संदर्भाची सखोल तपासणी केली जाणार आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती KEM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हरीश पाठक यांनी दिली आहे। सोशल मीडिया द्वारा एक क्लिप व्हायरल होत आहे जिथे आमचे एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल। याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत। हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे आणि कालच मी केलेली आहे। पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण शोचा, ते तपासतील आणि त्या स्टुडंटचं पण स्टेटमेंट घेऊन जे काही मला रिकमेंडेशन येतील, मी आज संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट अपेक्षित आहे आणि आम्ही योग्य ते कारवाई करू। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।